महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत येणारा जो खरीप हंगाम आहे 2026-27 या खरीप हंगामामध्ये खरीप पूर्व तयारीसाठी जे हँड्स ऑन ट्रेनिंग आहे आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जे उपविभागीय स्तरावर जे प्रशिक्षण आहे, कार्यशाळा आहे, तर त्याचं आपण आयोजन इथं केवीके कृषी विज्ञान केंद्र अंबेजोगाई इथे केलेलं आहे. तर सर्वांचं मी इथं स्वागत करतो. आपण इथे 5 प्रकारचे हँड्स ऑन ट्रेनिंग ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं ट्रेनिंग आहे माती नमुना काढण्यासंदर्भातला आहे. तर त्या संदर्भामध्ये आपले पवार सहाय्यक कृषी अधिकारी परळी हे आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतील. सर्वांना नमस्कार. सर्वजण या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने हँड्स ऑन ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित केले, त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपण सर्वजण आता आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये, शास्त्रज्ञांच्या सर्व मीटिंगमध्ये, त्याचबरोबर इतर कुठेही गेलं तरी ऐकत असतो की आपल्या जमिनीचा आरोग्य बिघडलेलं आहे, जमीन नापीक होत चाललेली आहे, जे आवश्यक आपल्याला उत्पादन यायला पाहिजे ते येत नाही. तर ते कसं बिघडलेली जमीन ओळखायची कशी, यासाठी सर्वात महत्वाचं असते की आपल्या जमिनीचा मातीचं परीक्षण करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण जसं आजारी पडल्यानंतर पहिले आपलं ब्लड टेस्ट किंवा ECG असे जे केलेले असतात, त्याच पद्धतीनं आपली जमिनीची जी सुपीकता खराब झाली किंवा जे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडलं तर ती तपासण्यासाठी माती परीक्षण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आणि ते माती परीक्षण योग्य पद्धतीने नमुना जर घेतला तरच त्याचे योग्य परिणाम आपल्याला या ठिकाणी जाणवतील आणि त्यानुसार आपल्याला शेतामध्ये आपल्याला खताचा वापर असेल, गाडी कचरा किंवा ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा ह्याबद्दलचा असेल ते करण्यात येते. तर सर्वप्रथम आपल्याला जे नमुना घ्यायचा आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की नमुना कुठला घेऊ नये. तर पहिली गोष्ट आहे की जिथे ओलसरपणा आहे किंवा विहिरीच्या आजूबाजूचा भाग आहे अशा ठिकाणची माती आपण परीक्षणासाठी घ्यायची नाही. त्याचबरोबर ज्या ठिकाणी गुरेढोरे बांधलेले असतील, ज्याचं शेण तिथं पडलेलं असेल किंवा त्यांचं वस्त्र असेल, तिथला नमुना आपण घेऊ नये. त्याचबरोबर बांधाच्या अगदी जवळील कडेची माती देखील आपण या माती परीक्षणासाठी नमुना घेताना घेण्यात येऊ नये. तसेच शेतामध्ये जर सेंद्रिय शेणखत किंवा रासायनिक खत जर टाकलेलं असेल तर त्या ठिकाणची सुद्धा माती आपण घेण्यात येऊ नये. आणि माती परीक्षणासाठी नमुना घेताना पीक काढणीनंतर किंवा पेरणीच्या पूर्वी ह्या दोन्हीच्या मध्ये कालावधी जो असतो त्यामध्येच आपण माती परीक्षणासाठी नमुना घेण्यात यावा. तर नमुना घेण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्या प्लॉटवर गेल्यानंतर आपण आपल्या शेताची रचना आपल्याला लक्षात येते की कुठं उंच भाग आहे, कुठं सखल भाग आहे, किंवा जमिनीचा प्रकार आपल्याला लक्षात येतो की काळसर कुणीकडे आहे आणि थोडीशी मुरमाड जमीन कुणीकडे. अशा पद्धतीने आपल्या जमिनीचे भाग करावे आणि त्या प्रत्येक भागातून नमुने घेण्यात यावे वेगवेगळ्या पद्धतीने. नमुने घेताना झिगझॅग पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजे या ठिकाणी नमुना घेतला तर दुसरा 15 ते 20 फुटाच्या पलीकडे जाऊन इकडल्या बाजूला घ्यावा, त्याच्यानंतर तिसरा नमुना घेताना इकडल्या बाजूला, असे झिगझॅग पद्धतीने नमुना घेण्यात यावा. तर नमुना काढत असताना सुरुवातीला आपण कुदळ किंवा फावड्याचा वापर करू शकतो, जी वरच्या थराची माती आपल्याला बाजूला करावी लागते. तर ती माती करताना जमिनीमध्ये व्ही आकाराचा खड्डा तयार होईल या पद्धतीने फावड्याच्या मदतीने सर्व माती बाजूला करायची. त्यानंतर लाकड्या काठीचा वापर करायचा आणि जो व्हीप शेप आकाराचा आपण खड्डा खोदलेला आहे त्याच्या वरच्या थरापासून ते 15 ते 20 सेंटीमीटर 22 सेंटीमीटर पर्यंत जो आपण खड्डा खोदला त्या प्रत्येक थराच्या व्ही शेपच्या सर्व बाजूची माती लाकडी काठीने खाली त्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये जमा करायची आहे. आणि ती जी जमा केलेली माती आहे ती काढून आपण बाजूला जे गोनपाट आतरणार आहेत किंवा जे काही साहित्य असं घेणार आहेत त्याच्यावर जमा करायची. अशी प्रत्येक ठिकाणची माती एकत्रित जमा करून आपण एका जागी जमा करून घ्यायचे. शक्यतो 8 ते 10 ठिकाणची माती घेतली तरी आपल्याला आवश्यक ते जे आवश्यक परिमाण आपल्याला पाहिजे की तपासणीसाठी तर ते भेटून जाईल. तर ती सर्व माती जमा केल्यानंतर त्यामध्ये जे काही दगड किंवा मोठे ढेकळं किंवा काही असेल तर ते आपण काढून टाकायचे. त्यानंतर सर्व माती एकत्रित करून बारीक बारीक राहिलेली 4 भाग करायचे. ते जमा झालेल्या मातीचे 4 भाग केल्यानंतर समोरासमोरचे 1 नंबर ते 3 नंबर हे 2 भाग तरी काढायचे किंवा 2 नंबर 4 नंबर अशा पद्धतीचे 2 भाग या ठिकाणचे काढून टाकायचे. आणि त्यानंतर उरलेल्या 2 भागाची माती एकत्रित केल्यानंतर अर्धा किलो माती जमा झाली पाहिजे या हिशोबाने ती माती जमा करून कापडी पिशवीमध्ये जमा करायची आहे. आपण कुठल्याही पद्धतीने इतर काही वस्तू वापरलेले किंवा कॅरी बॅग मध्ये जमा करायची नसून कापडी थैलीमध्ये ती माती जमा करायची आणि ती दोरीने पॅक करायची. जेव्हा नमुना आपण लॅबकडे पाठवतो त्यासोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, यापूर्वी घेतलेले पीक आणि भविष्यात कोणतं पीक घेणार आहेत याचा उल्लेख या चिठ्ठीवर करूनच ती चिठ्ठी त्या नमुन्यासोबत जोडून आपण माती परीक्षणाच्या लॅबकडे नमुना पाठवू शकतो. वार्षिक पिकं ऊस आणि कापूस अशा पद्धतीची पिकं असते त्याला आपण 30 सेंटीमीटर पर्यंत माती घेतो.
परंतु फळपिकामध्ये माती घेत असताना आपल्या फळाची मुळं जी आहेत ती 1 मीटर पर्यंत जातात आणि आपण जेव्हा लागवड सुद्धा करतो त्यावेळेस 1 मीटरचा खड्डा घेऊनच त्यामध्ये खड्ड्या भरून नंतर लागवड करतो. ती मुळं त्या याच्यापर्यंत जात असल्यामुळे माती परीक्षण करत असताना फळबागेमध्ये आपल्याला 1 मीटर पर्यंतची माती घ्यावी लागते. जर नवीन फळबाग करायची असेल आणि त्यासाठी माती जर घ्यायची असेल तर ह्याच पद्धतीने काही जागची आपल्याला 1 मीटर पर्यंतची माती घेता येईल. परंतु 1 मीटरचा खड्डा करणे कधी कधी अवघड जाते, तेव्हा स्क्रू आगरचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो की जो 90 सेंटीमीटर ते 1 मीटर पर्यंत जमिनीमध्ये गोल फिरून गिरमिट सारखं त्याचं कार्य आहे. त्यानुसार वर घेतल्यानंतर माती आपल्याला आपसूक जमा होईल. आणि त्याचं मुख्य कारण हे वापरण्याचं आहे की प्रत्येक थरामधली माती त्या गिरमिटच्या आधाराने येईल. कुठली तरी एकाच थरातली माती घेऊन आपल्याला त्याचं परीक्षण करणं फळपिकासाठी योग्य होणार नाही. आणि ज्या उभ्या फळपिका आहेत त्याच्यातला माती नमुना घेताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की झाडाच्या जी सावली आहे त्यातली माती कदाचित घेऊ नये. 12 वाजल्याच्या दरम्यान फळबागाच्या जी उन्हाची सावली असते ती त्याचा गोल घेरा बरोबर येतो, ती त्याची मुख्य कॅनॉपी असते. त्या गोल घेऱ्याच्या सावलीच्या बाजूची जी माती आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथली माती जमा करायची आहे. आणि तिथली माती जमा करूनच ज्या पद्धतीने आपण आपल्या पिकासाठी पाठवलेलं आहे त्याच पिकानं सूक्ष्म निरीक्षणासाठी तीच चिठ्ठी बनवून आपण त्याच पद्धतीने लॅबला नमुना पाठवू शकतो. योग्य पद्धतीने काढलेला नमुना आपल्या लॅबमध्ये पाठवतो, त्यामुळे त्याच्यावर ज्याची टेस्टिंग होऊन जे आपल्याला मृदा आरोग्य पत्रिका अभियान, आपण आताच म्हणलो की आरोग्य तपासणी आहे आपली, त्याच्यामुळे ते आरोग्याचं जे पत्रिका आहे ती आपल्याला मृदा आरोग्य पत्रिका अभियान या अशा माध्यमातून आपल्याला पत्रिका या ठिकाणी प्राप्त होते. त्यामध्ये आपण जे पाठवलेलं आहे की शेतकऱ्याचं नाव, गाव, ते वर्ष कोणतं याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये येते. त्याचबरोबर शेतकऱ्याचं नाव, गाव, पोस्ट, तालुका, त्याचा आधार क्रमांक, त्याचा मोबाईल क्रमांक याची पूर्ण माहिती येते. ते आपण जे नमुने पाठवतो त्याचा नमुना क्रमांक येतो, नमुना घेतल्याची तारीख जी आपण टाकलेली असते ती येते, सर्वे नंबर, क्षेत्र किती, अक्षांश रेखांश ही माहिती येते, क्षेत्र जी राहते बागायत. त्याच्यानंतर आपल्याला ते परीक्षणात महत्वाचे रिपोर्ट या ठिकाणी त्याच्यात भेटतात. आपल्याला जमिनीचा पीएच किती आहे, क्षारता किती, सेंद्रिय कर्ब जो आपण आता सर्वात कमी होत आहे असं जे आपल्या निदर्शनास आलेलं आहे की आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब कमी होत आहे, तर त्याचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे याची उपलब्धता या ठिकाणी आपल्याला भेटते. त्या आधारे उपलब्ध नत्राचं प्रमाण काढून या ठिकाणी आपल्याला येते. उपलब्ध स्फुरद, पालाश, लिंबोनी फळ पिकाची जर आपण लागवड करत असेल तर आपल्याला जमिनीमध्ये मुक्त चुना किती प्रमाणात उपलब्ध आहे याची अत्यावश्यक माहिती आहे. ते 6% पुढे जर गेला तर आपल्या जमिनीमध्ये लिंबोनीची लागवड करता येत नाही. त्यामुळे मुक्त चुन्याचं प्रमाण सुद्धा आपल्या जमिनीत किती आहे याची देखील माहिती आपल्याला फळबागेची लागवड करताना घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे सूक्ष्म मूलद्रव्य आहे, झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर, गंधक, मॅग्नेशियम, बोरॉन याची देखील माहिती आपल्याला या मृदा आरोग्य पत्रिका अभियानामध्ये दिल्या जाते. त्याचबरोबर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याच्या शिफारशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या आरोग्य पत्रिकेमध्ये दिल्या जातात. दर 2 ते 3 वर्षांनी आपल्या जमिनीच्या मातीचं परीक्षण करणं आवश्यक आहे. दरवर्षी जरी नाही केलं, शक्यतो दरवर्षी जर म्हणजे जे प्रगतीशील शेतकरी आहेत की जे करत असतात, जे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात, त्यांनी निश्चितच आपण यावर्षी केलेल्या प्रयोगाचा काय परिणाम झाला यासाठी वर्षभराने केली तरी चालते. पण जरी नाही केली तरी 2 ते 3 वर्षांनी नक्की आपल्या मातीचं परीक्षण करणं हे अत्यावश्यक आहे.